जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून माती तस्करांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू असून हिरडी गावात रात्री व दिवसाढवळ्या अवैधरित्या माती उपसा केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून स्थानिक प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. काही माती तस्कर रात्रीच्या अंधारात तसेच पहाटेच्या सुमारास जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतजमिनीतील माती उपसून नेत आहेत. या अवैध प्रकारामुळे शेतीची सुपीक जमीन खराब होत असून भविष्यात उत्पादनावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी तर माती तस्करांकडून दबाव टाकण्याचे प्रकारही समोर आले आहेत. दरम्यान महसूल व पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या अवैध धंद्यावर आळा घालावा तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी केली असून ते म्हणाले की माती तस्कर यांनी पश्चिम भागात अक्षरशः धुमाकूळ घातला असून हे माती वाहतूक करणारे ड्रायव्हर हे बेदरकारपणे गाड्या चालवतात. त्यामुळे या अगोदर देखील अपघात झालेले आहेत. या अपघातात जुन्नरचे नायब तहसीलदारांचा मृत्यू देखील झालेला आहे असे देवराम लांडे म्हणाले. यावेळी तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांना संपर्क साधून या माती तस्करांचा बंदोबस्त करावा अशी मागणी लांडे यांनी केली. यावेळी तहसीलचे 7 ते 8 अधिकारी यावेळी उपस्थित होते. बेनके यांनी या अधिकाऱ्यांना धारेवर धरत पश्चिम भागातील माती तस्करीवर वेळीचा आळा घालावा असे बेनके म्हणाले. सरपंच आणि इकडं देवराम मुकणे म्हणून कार्यकर्ते तरी तर लय आनंद झाले. आता एक गाडी कुठे पलटी झाली, केळी फाट्यावर गाडी पलटी झाली. थोड्यात बचावलं नाही तर तिथं घातपात झाले असते. अत्यंत दुर्दैवी आहे आपल्या जुन्नर तालुक्याला आमदार साहेब. लाजवण्यासारखी गोष्ट आहे. आता सरकार साहेबाची बोला. हा सर नमस्कार. नाही सर, गाड्या लावल्या होत्या आम्ही, तर रात्री पण येऊन गेलो होतो आणि सगळ्यांना आम्ही गाड्या पण 2-3 नाही सर, तसं काहीच नाही. आम्ही 2-4 गाड्या पण लावल्या आमच्या. पण आम्ही लगेच आलो सर, लगेच 10 म्हणजे 15-20 मिनिटातच आलो. नाही सर, नाही आम्ही काहीच केलं नाही. आम्हाला फोन केले की डायरेक्ट गाडीवरच आलेलं आहे आम्ही. लगेच आलो तलाठीनं आम्ही दोघं. लगेच पकडू आम्ही येईपर्यंत गाडी सापडलेली आहे. आमदार साहेब, आमदार साहेब, आमदार साहेब, आमदार साहेब आले सरपंच बोला. त्यांनी पाहिलं गाडी पलटी झाली. जरा त्या साहेब ती केळी फाट्यावरती झाली. हायवा आता येताना बघितलं, साहेबांनी फोन केला, आम्ही लगेच निघालो. आणि धन्यवाद. तुम्ही काय करा, तुम्ही मुंबईला आहेत ना, एक पालकमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री सुनीत्राबाईंना पत्र द्या आणि कलेक्टरशी बोला. हा शिटून काय चालू आता सगळं हे तुमची फोन पण. हा बघा तुम्ही जरा कलेक्शन साहेब लय लोक केळी फाट्यावर पलटी झाले, पण तिथं लय जीवितहानी झाली. ती वाचली. तिकून गाडी जोरात चालतात ना. ह्या ती शूटिंग घेतली तुम्ही? बातमी पडली. बातमी पडली का? बरं, बातमी तुम्हाला फोन पाठवतो मी. अजून पण इकडून एक गाडी आली. मग कोणची आली ती? प्रशासनाची एक गाडी आली. दुसरी गाडी आता इथं इरिगेशन डिपार्टमेंट आहे, महसूल खाता आहे, सर्कल तलाठी इरिगेशनचे. ते आपले काय नाव तुमचं? सुभाष मलिक आहे. सुभाष मलिक, एक मिनिट बोला आमचा साहेब. साहेब सुभाष मलिक बोलतोय. ते शाखा अधिकारी, त्यांना मीटिंग आहे म्हणून मी आलो होतो. कोणाची मीटिंग आहे? ते आकाश कांबळे म्हणून आहेत शाखा अधिकारी माणिकगावला. अच्छा, पण तुम्ही नाही का इथं?
नाही मी आहे स्पॉटमध्ये, पण मग फोन आला तर लगेच निघालो. काय करता रे महिना दीड 2 महिने झाले सगळं चालू आहे साहेब त्या दिवशी त्याच्यामध्ये सहभागी आहे तुमच्या नानार बघून तुम्ही सगळे जण नाही साहेब, आता पकडायला तुम्ही चोरायला तुम्ही सगळे तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी आहे. नाही काय साहेब. चाललंय फालतूपणा ते परवा तहसीलदार याला अशा गत होईल तुमची सगळ्यांची माहिती ना. हो साहेब. मग काय तुम्हाला म्हणजे तुमचं भलं होणार नाही मी सांगतो तुम्हाला. तुमचं एवढं बोगसगिरी चालू आहे काम नाही साहेब, आता आम्ही किती पैसे खायचे तुम्ही सगळे. हॅलो 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 साहेब, आता हे कोण आलं नाही कोण आलं तुम्ही? तहसीलदार पथक आले 7-8 जण आता परत तुमचा फोनवर कलेक्टर झाल्यामुळे इथे जवळजवळ आता 10-15 लोक आलेत. फोन तुमच्या पथक मध्ये नाही सर्कलचे बोलले ते सर. आता तुम्ही पथक आले बोला बरं, आमचा साहेब बोलतात. सर नमस्ते. नमस्ते सर, मी मंडलाधिकारी बोलते सर, विश्वास शिंदे. ते दुसरे मंडलाधिकारी होते. तुमच्याकडे कुठले रे. माझ्याकडं ओतूर आहे, जुन्नर आहे. यांच्यासोबत सरांनी सांगितलं की पथक म्हणून तुम्ही सगळे जावा तिथं यांच्या मदतीला. तिथं ते बघा ते काय असं ऐका सर महिना दीड महिना चाललाय 100-100 गाड्या रोज तिथून माती काढतात. तिथं जे तुम्हाला नेमलंय तुम्हीच सगळेजण तुमचे सगळे सहकारी त्याच्यामध्ये सोड घातले आहे. आत्ता तिथं 25-30 गाड्या होत्या. जेव्हा तहसीलदाराने सगळे तक्रार केली तर गाड्या पळून कशा जातात त्यांना कोण सांगतो. आता मी आत्ताच आलो सर, आत्ताच आलो. तिथं गाडी पलटी झाली. तिथं एक जण काल तहसीलदार त्याला आता एक गाडी पलटी झाली. तिथं बघा जरा काय चाललंय ते. हो सर, बघतो बघतो सर, बघतो सर, बघतो सर. या इकडे या. या सर. या ठिकाणी भरारी पथक सुद्धा या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी पाठवलेलं आहे. मी खरं तहसीलदार साहेबांचं त्यांना धन्यवाद देतो. अत्यंत प्रयत्नशील असं तहसीलदार साहेबांनी खरं तर शेवटी हेच तर माणसंच आहेत. माझा तुमच्यावर आरोप नाही, परंतु हे आता आपले नाईक तहसीलदार गवारे साहेबांचा जो आपण तर कोण असतो आपला कुटुंब उघडीवर पडला असता. अशा प्रकारचं हे चालायला अनाधुंदी कारभार हा कुठेतरी थांबला पाहिजे. आणि या तुमच्या पथकची जबाबदारी इकडं खरं तर इथं आणि तिकडं सर्कल साहेब तुम्हाला मी सांगतो, तुम्ही इथं आजपासून इथं मुक्काम ठोका. तुम्ही मुक्काम ठोकणार ना, सांगा मला मीडियासोबत काय नियोजन करणार आहे पुढचं. आम्ही आता यांचे जे आहे ना इरिगेशन आणि आमचे महसूल खात्याचे तलाठी कोतवाल आम्ही त्यांच्या समोर मी पण राहील. तुम्ही ही जबाबदारी घेणार. हे बघा मगाशी मी तुम्हाला बाईकमध्ये सांगितले, या खड्ड्यांमध्ये या हिरडी गावाच्या 4-5 म्हशी गाबल्या म्हशी मोडून मेल्या. काय म्हशी मोडल्या, हातपाय मोडले त्या म्हशीचं. आता आले घरामध्ये त्या म्हशी पडून. काय 2 म्हशी जागेवर पावसाळ्यामुळे गुंतून मेलेले आहेत. आणि म्हणून असं तरपडून मुक्ती जनावरं मरतात. आता हे खड्डे आपण पुढे अजून बघणार आहेत. जवळजवळ 25-30 फुटाचे खोलीचे आणि एवढं 100-100, 200-200 मीटरचे असं ही माती आणि एवढी आधीच होण्यासारखी माती. ही माती जर आता इथं आमच्या जमिनीदारामध्ये गेलेत आणि ही जमीन आम्ही ही मातीमध्ये उन्हाळी बाजरी करतो. भाताचं आता हे धरण भरलं का भात का आम्हाला येत नाही. आणि मग हे शेतकरी मला फोन करतात का लांडे साहेब तुम्ही यावं, तुमच्या कोण नाही. काय वेळेला हे माती माफे दादागिरी करतात, हुकुमशाही करतात. पण हुकुमशाही कोणची चालणार नाही. इथं वाल्मिक करार सारखा माणूस सुद्धा जेलमध्ये आहे. तो पण त्या माती माफे होता. वाल्मिक करार असतो कोणी सरकारने शासनाने सोडला नाही. आणि या मातीवाल्यांना कोणी पाठीशी घालत असेल तर त्याला मात्र जनता माफ करणार नाही, कोणी असो XYZ. म्हणून माती माफ्यांना कोणी इथून पुढच्या भविष्य काळामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये मदत करू नये अशी माझी थेट जुन्नर तालुक्याला माझी विनंती आहे. आज एवढी इथं 5-25 पथक आलेले, सरकार आलेले, इरिगेशन डिपार्टमेंट आलेले. तुमचं पथक किती लोकांचं पथक आहे? संपूर्ण तालुक्याचा आपला पथकात आहे. तालुका पथकात आहे. मग तुम्ही आता आज कुठे दिली? आता येतोच तुमच्या कोतवाल कोण आहे तुमच्या इथं? या इकडे या. हे गावचे हे कोतवाल आहे. तुमचं घर कुठे आहे? हे बघा इथं घर आहे. इथून पुढे एक जरी गाडी भरली तरी आम्ही तुमच्यावर शपणार. तुम्ही यांना सर्कल
मी तुम्हाला जबाबदारी बोलतोय. हो हो तुम्ही यांना लेखी आदेश द्यायचा नाही, सर्कलला. आदेश. सर्कलने यांना आदेश काढायचा कोतवालला पण तोच अधिकार आहे. ते पण शासकीय माणसे. शासकीय कामामध्ये अडथळा आणणं. तर इकडं तलाठी इकडे तुम्ही हे बघा, तुम्ही तलाठी तुम्ही अत्यंत तरुण आहात, नोकरी आताच लागले, नोकऱ्या मिळत नाही. हा विषय इतका वर गेलाय काय मातीवाल्यांसाठी तुमची एखाद्याची नोकरी नको जायला. मग तलाठी असेल, कोतवाल असेल, सरकार असेल, इरिगेशन डिपार्टमेंटची एवढी लोक पगार घेतात ना, आजपासून कोतवाल सर्कल साहेबची ड्युटी लागेल ती तहसीलदार साहेबाकडून तुम्ही काढा. तुमचं आणि आमचं काय जमिनीवर भांडण नाही, तुमचं आमचं काय वाद आहे का? परंतु आपलं म्हणणं काय आहे की आता तसं आमदार साहेब इथं एकदा माझी गाडी आली, मी दसकिऱ्याला गेलो त्यावेळेला भयाभीत झालं. 2 JCB एक आता पोकळला पुढे तो पोकले तो पळून गेला इथून. काही गावकऱ्यांना काय सांगितलं आहे का तुम्ही धाडस करा. माझा दोस्त गावकऱ्यांना तुम्ही त्या गाडीची हवा सोडा, तुम्ही ग्रामपंचायत ठराव देऊ नका, तातडीने ग्रामसभा बोलवा ना. तुम्हाला गावकरी म्हणून काय अधिकार आहे? तुम्ही अधिकाऱ्यांना सगळं देता. तुम्ही गाव काय करते? बोलवा ग्रामसभा, त्याला काढा तहसीलदाराकडे मोर्चा, गाव पोलीस मोर्चा घेऊन इरिगेशन डिपार्टमेंटच्या हाफीटला टाळा ठोकू, तहसीलदाराच्या काय टाळ्याला टाळा ठोकू. हे केलं पाहिजे. म्हणून तुम्ही आता मला अधिकाऱ्यांची बद्दल काही जाती वाईट बोलत नाही. हा विषय गेल्या 15 दिवसापासून चाललेला आहे. या ठिकाणी खरं तर दुःखात घटना जी घडली ती गवारी नाईक तहसीलदारांची, त्यांना सुद्धा एका टिप्परने उडावलं. हे गाड्या कशा चालवतात? आता सुद्धा तुम्ही म्हणले कुठे गाडी पलटी झाली? केळी फाट्यावर आपल्या फार पूर्ण पलटी झाली का? पूर्ण पलटी झाली. गाडी पलटी झाली तुम्हीच सांगताय, आणि तिथं काहीतरी थोड्यात माणसं बचावली, तर ती माणसं सगळी जागेवर मृत्युमुखी पडली. अहो रस्त्याला गुडघ्यात गेले, खड्डे पडलेत. एक तर अगोदरच मावळामध्ये हे ठेकेदार रस्ते नीट करत नाही, आणि या भरदार यागाने वाहणाऱ्या गाड्या, फुल भरून जाणाऱ्या गाड्यांनी दोन्ही साईडच्या रस्त्याची पार त्या साईडला गाड्या बंद केल्यात. त्याची आम्ही गावकऱ्यांनी निलेश रावते आणि आम्ही गस्त घातली. 25 कार्यकर्ते आमचे होते. आम्ही त्यांना सांगितलं परत इकडून गाडी आली तर आम्ही सगळ्या 4 चाकाच्या हवा सोडणार. ह्या साईडला गाड्या नाही, पण आता सगळ्या गाड्या विकून चालत. परवानगी आहे खडकुमची आणि माती भरणार धरणात. जिथं परवानगी काढले तिथं 1 किलो पण माती शिल्लक नाही. जिथं ज्या शेतकऱ्यांनी परवानगी दिली आणि ती परवानगी सुद्धा रद्द करण्याचा ठराव दिलेल्या ग्रामपंचायत जवळ ग्राम मी स्वतः नेऊन दिलेले, माझ्याकडे पोच आहे. ती सर्कल साहेबची परवानगी ती पहिले सगळे रद्द करा. आणि ते काय करतात, रस्त्यात गाड्या अडवल्या का हे कागद आहे की ही आमची परवानगी. अरे परवानगी खडकुमची आहे, माती तुम्ही इरिगेशन डिपार्टमेंटच्या हातीमध्ये काढताय. जिथं परवानगी काढली तर माती शिल्लक नाही. कोतवाल साहेब तुम्हाला मी सांगतो, तुम्ही हे बघा, तुम्ही त्यांना अधिकार देणार आहेत का? ते इथले स्थानिक आहेत का? त्याला तिकडे बोललो का ना, इथं थांबू दे ना. मग कोण येतं इथं बघू ना आपण. कोतवाल नाही बरं. यांची दुसरी गोष्ट अशी सर्कल साहेब का यांनी काय केलं का त्या गाड्यांना नंबरच नाही. फोन केल्याबरोबर, फोन झाल्याबरोबर एवढं पथक आलं तुमचं, मी उलट अभिनंदन करतो. सर्कल साहेब आले, इरिगेशन डिपार्टमेंट आलं. शेवटी तुम्ही माणसाच आहेत, तुम्हाला चिडून आम्ही काय करणार? आता आम्हाला शोध काय करायचे का ह्या गाड्यांना फोन कोण करताय. तिथून पुढं सर्कल, पथक आणि इरिगेशन डिपार्टमेंट यांचे सगळ्यांचे फोन मी चेक करणार. पण हे फोन करतात का गवारी तलाठी तुमचा पण फोन चेक करणार, कोतवालचा पण चेक करणार. मला गमत जादूच्या गांडीसारखा इथं तुम्ही येता, तुम्ही याच्या आधी गाड्या पळून जातात, JCB पळतात, पोकळून पळतात. अर्ध्या तासामध्ये सगळा खेळ होतो. हा गावकऱ्यांचा आरोप आहे. इथं तुम्ही येता. आता फोन तहसीलदार साहेबांनी मीटिंग मध्ये असताना तहसीलदार साहेबांनी फोन उचलला, हांडे साहेबांनी फोन उचलला, या तालुक्याचे माजी आमदार तुळशीराम बेनके साहेबांनी फोन उचलला. ते मंत्रालयात आहेत. सुनीत्राबाईंकडे गेले, ते म्हटले ह्या इथं जर नाईक तहसीलदार गाडी खाली गेला, इथं गाड्या पलटी होतात. मागं इथं एक फांगलेला एक अपघात झाला. आता ते मागं एक मोहन बोराडेच्या मुलीचे हातपाय मोडले. तो डंपर आला, तो डंपर खाली वाचवायला गेला, ते मोटरसायकलवरून खाली गटारात पडले, त्यांचे हातपाय मोडले. असे कितीतरी उदाहरणं आहेत का या रोडना जाणाऱ्या गाड्यांमुळं मोटरसायकलवरून होणाऱ्या अपघाताचा मोठं प्रमाण वाढलेलं आहे. तो प्रमाण कमी व्हावा. तुम्ही सर्कल, तलाठी, इरिगेशन डिपार्टमेंट आणि पथक याने आजपासून इथं दुट्या लावा. उद्यापासून इकडे एकही गाडी दिसणार नाही. आणि सर्कल साहेब ज्या ग्रामपंचायतीने ठराव दिला आहे तो ठराव मी तहसीलदारांशी बोलतो,
तहसीलदार साहेब मीटिंग मध्ये असतील, ते फोन उचलत नाही. अशा प्रकारचं आपण थोडं इथे पाहणी करूया. चला बरं इकडून चला सगळे नाही इकडून ह्या खाली अत्यंत मीडिया आहे बघा ते की कसले खड्डे आहेत साहेब. इतकं मोठं हा महा इथं हे केलेलं आहे. या आपण त्याला सगळं या इकडे. आता हे सगळा परिसर आहे हा इथं पहिलं बाजूला सर्कल आहे. हे शेती करायचं. हे दुसरं नाही. हे इकडे बघा. तिथं पाहिलं का ते? ते माती खाली करून पाहिलं का? गाडी खाली तुम्ही इकडून आणल्या गाडी काय इकडून इकडून गाडी आली, मी माई इकडून आली गाडी. आता इकडून पळाली ती गाड्या खाली करून. गाड्या खाली करतो ते करतो ते पुढे बघायला पाहिजे पुढच्या हाताने